आरोग्य आणि मुक्ती आणली आणि आज आमच्या समोर त्याच शब्दांनी एवढे मोठे चमत्कार केले. धन्यवाद देतो प्रभू. आता जे तुम्ही शिकवणार आहे ते फार उपयोगी आहे. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की आमचं जीवन संपूर्ण परिवर्तन झालं आहे. प्रभू येशूच्या नावाने आमेन आमेन. आले मला कोणी सांगितलं ते गेले. हालेलुया हालेलुया. जे लोक मागे बसले तुम्ही पुढे येऊ शकता. During the break, there were many people who came to me. They kept asking me, pray for me. जे मागे आहेत पुढे येऊन बसा. पुढे पुढच्या आहेत. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस आपल्या जेवणाचं त्यावेळेस पुष्कळ जण माझ्याकडे आले तरी ते म्हणत होते आणि मी पाहिलं की पुष्कळ त्यांच्या समस्येच्या बाबतीत त्यांना असं वाटत होतं की आमच्या समस्या सतत आणि मग तुम्ही सैतानावरती शक्ती देत असतात की त्याला तुमचा नाश करावा. तुम्ही सतत तुमच्या समस्या सांगत राहता. Hallelujah. Hallelujah. Remember this again. पुन्हा एकदा हे लक्षात ठेवा. When you open your mouth and you want to tell your problem, ज्यावेळेस तुम्ही तुमचं तोंड उघडता आणि तुमच्या समस्या तुमच्या अडचणी सांगत राहता. Jesus said, येशू म्हणतो you shall have whatever you say. प्रभू येशू म्हणतो तुम्ही जे बोलाल त्या पद्धतीने घडून येईल. So be careful not to open your mouth and speak your problem. आणि म्हणून अगदी काळजीपूर्वक राहा. लक्ष राहा की तुम्ही जे काही तुमच्या समस्या सांगता त्याच्यामुळे काय घडू शकतं. Example. उदाहरणार्थ One young girl came and said, my husband is drinking alcohol every day. आणि मग एक मुलगी आलेली ती म्हणाली की माझा नवरा प्रत्येक दिवशी दारू पितो. And he beats me every day. आणि तो प्रत्येक दिवशी मला मारतो. Now I said, if you are going to say, my husband is drinking alcohol and beating me every day, he will do it all his life. आणि मग मी त्याला सांगितलं तू प्रत्येक दिवशी जर मला हे सांगत असशील की माझा नवरा दारू पितो प्रत्येक दिवशी मारतो तर आयुष्यभर तो तसंच करत राहणार. Because Jesus said, तर येशू म्हणाला whatever you say out of your mouth, तुम्ही जे काही आपल्या मुखातून बोलता the same you shall receive. तर तेच तुम्हाला प्राप्त होईल. तेच तुम्हाला मिळेल. All these years nobody told you. All these years nobody taught you. आणि या गोष्टी याच्या अगोदर तुम्हाला कुणी शिकवलं नव्हतं. That is why you are going on telling the same thing for years. आणि म्हणून वर्ष याच गोष्टी तुम्ही करत होता. याच गोष्टी तुम्ही सांगत होता. So I told her, म्हणून मी तिला सांगितलं from now on you say, आता इथून पुढे तो असं बोल my husband is drinking the blood of Jesus. की माझा जो नवरा आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त पीत आहे. And as the blood is going in, आणि जसं ते रक्त त्याच्या आतमध्ये जातं the spirit of alcohol is running out of him. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्याच्या आतमध्ये जातं तसं त्याच्यामध्ये असणारा जो सैतानाचा आत्मा आहे तो पळून जातो. He has run away. आणि तो पळून गेलेला आहे. And stop thanking God. आणि त्याबद्दल देवाला तो धन्यवाद So देतो. every time you see him drunk, आणि म्हणून ज्या वेळेस तू असं दारू पिलेल्या अवस्थेमध्ये तुला दिसेल you keep on saying, thank you Jesus, my husband is drunk with the blood of Jesus. त्यावेळेस तू म्हण
की धन्यवाद देतो येशू की माझा नवरा हा प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त प्राशन केलेला आहे And the spirit of alcohol is left in permanently. आणि त्याच्यामधून जो दारू पिण्याचा जो आत्मा आहे तो कायम स्वरूपाचा निघून गेलेला आहे If you practice this, आणि जर तुम्ही याचा सराव कराल then Jesus says you shall have whatever you say. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही जे काही तुमच्या मुखातून बोलाल तसं तुमच्यासाठी घडून येईल. Hallelujah. हालेलुया. Another lady came and said आणखी एक स्त्री आलेली त्याची बोलू लागली that my child has got skin problem. माझ्या मुलाला त्वचेचा किंवा कातडीचा आजार आहे Please pray for him. आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा. I said, if you say that, मी म्हणालो तू जर अशी बोलत राहशील then it will increase. तर ते बळावेल, तो आजार बळावेल. It will increase. तर ते आजार बळावेल. Okay, it will increase. Instead of that, त्याच्याऐवजी when you are giving bath to your child, ज्यावेळेस तू आपल्या मुलाला आंघोळ घालत असतील that time you say, त्यावेळेस तू असं बोल Lord, I am dipping this cloth in your precious blood. आणि त्यावेळेस तू असं म्हण की आंघोळ घालत असताना कपडे धुत असताना की देवा त्याचे हे कपडे मी तुझ्या रक्तामध्ये बुडवत आहे And apply it on his body. आणि ते रक्त माझ्या मुलाच्या शरीरासाठी मी लावत आहे And the blood of Jesus is going inside आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्याच्या आतमध्ये जाईल and destroying the skin disease completely. आणि त्याच्यामध्ये असणारा सर्व कातडीचा आजार याचा तो नाश करेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There is a man who brought a son who was 100% deaf. आणि एक असा व्यक्ती होता ज्याने आपल्या मुलाला आणलं होतं जो 100% मेलेला होता. Where is that boy? तो मुलगा कुठे आहे तो मुलगा? The father had got 3 children. त्याला 3 मुलं होती. One son was 100% deaf. त्यातला एक मुलगा 100% मेलेला होता. And now God has opened his ears. आणि मग देवाने त्याचे कान उघडले. Where is that man? तो मनुष्य कुठे आहे? कुठे आहे मनुष्य तो? Very low. Praise God. Jesus is so faithful. प्रभू येशू ख्रिस्त इतका विश्वासू आहे. He healed the boy instantly, was 100% deaf. Deaf. माफ करा मला एक व्यक्ती असा भेटलेला होता की ज्याला 3 मुलं होती आणि त्यातल्या एका मुलाचा हा पूर्णपणे 100% बहिरा होता. मी मागच्या तुम्हाला चुकीचं सांगितलं. तर एक व्यक्ती असा होता ज्याला 3 मुलं होती त्यातल्या एका मुलाला पूर्णपणे बहिरा पण होता. प्रभू येशू ख्रिस्त हा असा देव आहे, असा परमेश्वर आहे की जो क्षणार्धामध्ये हे जे बहिरपण आहे तो काढून टाकतो. The Lord healed him during the lunch break. आणि ज्यावेळेस आपले जेवणाची वेळ होती त्या दरम्यानच्या काळामध्ये परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पूर्णपणे केलं. And I told the father, bring your son and testify. आणि मी त्या वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाला घेऊन या आणि आपण त्याची तपासणी करू. But he did not come, he's gone home. आहे का ती व्यक्ती की ज्यांना 3 मुलं होत आहेत त्यातल्या एका मुलाला 100% ऐकायला येत नव्हतं, प्रभूने त्याला बरं केलं? आहे का ती व्यक्ती इथं उपस्थित आहे? He's gone home. ती व्यक्ती घरी गेली होती. Hallelujah. माझं काम झालं, मी चाललो घरी. माझं काम झालं मी जातो आता घरी. Hallelujah. Listen. हरकत नाही. Praise the Lord. देवाची स्तुती असो. There was another lady who wanted to ask me a question. आणखी एक स्त्री होती ती मला प्रश्न विचारत होती During the lunch break. ज्यावेळेस आपली जेवणाची सुट्टी होती त्या दरम्यान. Where is that lady? कुठे आहे ती स्त्री? ती पण गेली घरी. हाय 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 अगं बाय हाय. या बरं म्हटलं रे बाबा. वरती आहे. It's coming on top. Don't look.
I told her, मी तिला सांगितलं after the break, या जेवणानंतर if you don't come and ask me the question, जर तू जेवणानंतर मला येऊन जर प्रश्न विचारला नाहीस I will also go home. तर मी सुद्धा मग घरी जाईल. Thank God she saved me from going home. तिचं खरंच आभार मानतो की त्यांना घरी जाण्यापासून तुम्ही थांबवलं. Hallelujah. Yeah, ask me the question. आता तुम्ही प्रश्न विचारा. प्रार्थना करायची नाही असं मी प्रार्थना करायची नाही ना बोल. Hello. I said there is a prayer and say. असा आहे प्रार्थना करणं आणि बोलणं या दोन गोष्टी आहेत. प्रार्थना करणं आणि बोलणं. When I pray, I talk to God. लक्षात घ्या ज्यावेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस मी देवाशी बोलतो बरोबर. And when I say to the devil. आणि ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस सैतानाशी बोलतो. I told you, Jesus spent time in prayer at night. मी असं सुद्धा म्हणालो की रात्रीच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये आपल्या पित्याबरोबर वेळ घालवत असे. प्रार्थनेमध्ये रात्रीच्या वेळेस तो वेळ घालवत असे. But during the time he did not pray. He went and destroyed the kingdom of darkness. परंतु सकाळच्या वेळेस तो सैतानाचं जे काही सत्ता होती त्याच्याकडे तो जायचा आणि त्याचा तो नाश करायचा. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडलं जाईल. तो प्रश्न मी प्रकारांना विचारला की मग हे असं लिहिलेलं आहे त्याचं काय? आता तुम्ही बस. Hallelujah. हालेलुया. Very good question. खूप प्रश्न आला त्यांचा तुम्हाला ऐकायला. हा बायबल काय सांगतं की मागा म्हणजे Matthew 7:7. मत्ते 7:7 मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. याचा अर्थ काय? त्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला. So here she's saying, if you are saying not to ask God, if she's saying, the word of God is saying, ask and you shall receive. देवाचं वचन असं सांगतंय की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. Correct? बरोबर. And in 2 Peter, I said, God has already blessed you. God has already given you. आणि मी पेत्राचं दुसरं पत्र याच्यावरून तुम्हाला सांगितलं की देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे आणि तुम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. So do I need to ask? मग मला मागण्याची गरज आहे का? Now you are saying, अरे ये तो कोई बड़ा प्रॉब्लम हो. आता तुम्ही म्हणा वचन तर असं सांगतं मागा म्हणजे ते इकडं असं लिहिलेलं आहे की देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. मोठा गोंधळ आहे तो. So should I ask or not ask? मग मी विचारायला पाहिजे, मागायला पाहिजे की मागायला नको? Okay, एक उदाहरण देतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा इकडे. This man is running a laundry. मी इस्त्रीचं दुकान चालवतो. जरा उदाहरण बरोबर. आता आम्ही दोघे दिसत उदाहरण. This man is running a laundry. मी आहे की जो लॉन्ड्री चालवतो. Okay? My wife went to this man. आता यांची पत्नी माझ्याकडे आली Gave him 5 sarees आणि 5 साड्या दिल्या for dry cleaning and ironing. आणि मग ड्रायक्लीन किंवा स्वच्छ करण्यासाठी आणि इस्त्री करण्यासाठी. एकदम किमती साडी आहे, माड लावू नको. हा. Now when she gave him that 5 sarees, आणि मग अतिशय मौल्यवान किमती असणाऱ्या 5 साड्या मला दिल्या. so what will he give my wife? मी काय केलं त्याच्या पत्नीला? अरे तुझ्याकडे लॉन्ड्री आहे की नाही? इकडं आहे ना कोल्हापूरमध्ये आपल्या लॉन्ड्री. मग तुम्ही कपडे दिल्यावर काय देतो तो? आपण कपडे त्याला दिल्यानंतर तो आपल्याला काय देतो? पैसे. अरे ते माझ्या बायकोने त्याला 5 साडी दिले इस्त्री करण्यासाठी. करेक्ट? हा माझ्या बायकोला काय देणार? काय नाही देणार. अरे साडी आत करून टाकणार, रिसीट देणार. हे
देणं की नाही receipt? पावती देणं की नाही? देणार ना. हा. आता आम्ही काय करणार? आता- सोडणार नाही तुला. असं विचारल्यावर द्यायलाच पाहिजे. आपण ज्यावेळेस साडी देतो त्यावेळेस रिसीट किंवा पावती दिली जाते की तुमच्या 5 साड्या ड्रायक्लिनिंग साठी किंवा इस्त्रीसाठी आलेल्या आहेत, बरोबर? ओ ताई बरोबर आहे? पावती आहे की नाही? करेक्ट? तर माझ्या माय वाईफ गिव्हिंग 5 साडी, ही गेव 5 फॉर 5 साडी इन एव्हरी. ठीक आहे. त्यांच्या पत्नीने मला 5 साड्या दिल्या आणि त्या 5 साड्यांच्या बदली त्यांना पावती दिली. करेक्ट? एनी डाऊट? काही शंका आहे या बाबतीत? My wife also made the payment in advance payment. आणि मग आगाऊ रक्कम किंवा ज्याला ऍडव्हान्स पेमेंट म्हणतात ते सुद्धा त्यांच्या बायकोने दिली. And this bank order come after 1 week. आणि मी त्यांना सांगितलं की एका आठवड्यानंतर या. असा माणूस एक आठवडा झाला, एक हप्ता. Okay. Now on that day my wife told me, आणि मग त्या दिवशी माझ्या बायकोने मला सांगितलं listen, I got no time. When you come from office, bring my 5 sari from the laundry. आणि मग त्याच्या बायकोने असं सांगितलं की आता माझ्याकडे वेळ नाहीये, परंतु ज्या वेळेस तुम्ही ऑफिसवरून येत असाल त्यावेळेस येताना माझ्या त्या 5 साड्या घेऊन या. करेक्ट सिस्टर? अशा बायका बोलतात ना आपल्या पतींना, आणि पतीला दुसरं काय ऑप्शन नाही, खुश करण्यासाठी मी बोलतो माझ्या बायकोबद्दल काय बोलू. हालेलुया. नाउ आय एम कमिंग फ्रॉम ऑफिस. आता हे त्यांच्या ऑफिसवरून येत आहेत. तुमच्या दुकानामध्ये राहा ना बाबा. ना इज इन दिस शॉप. आता हे माझं दुकान आहे आणि ते येऊन मला सांगत आहेत माझ्या बायकोच्या 5 साड्या आहेत. की माझ्या बायकोच्या 5 साड्या आहेत, द्या ना. तेवढ्या 5 साड्या द्या ना. स्वामी से मी काय म्हणाले त्यांना, ते बाबा दे ना, ते असं म्हणतात की द्या ना द्या ना द्या ना दे ना. द्या ना. 5 साडी. 5 साड्या दिल्या तुमच्याकडे. आमच्या तो कुठली बायको मी म्हणतो कुठली बायको एकदम फाटी पांढरी आहे, दिसायला सुंदर पांढरी पांढरी आहे इकडे टेम्पल पण येते आणि तिथं थंडी पडते का चांगली नाईस आणि खूप चांगली दिसायला आहे. चिकनी आहे. अरे बोल ना, चिकनी आहे. कळलं त्यांना? दे ना, ते म्हणतात द्या ना माझ्या बायकोची साडी. दे ना. आणि त्या म्हणतात तू बाहेर पडतो मला तेवढी साडी देणार. दे ना. दे ना. हा दे ना. मी देणार काय दे ना. का देणार नाही. हा? ए बाबा, तू ख्रिश्चन आहे ना? ख्रिश्चन आहे की नाही? ख्रिश्चन आहे. तू माझ्या बायकोची साडी तू कशाला देतो? दे ना. तर आता तुम्ही काय करणार? मला विचार ना, बायकोनी रिसीट दिली आहे की नाही? बरोबर आहे? बरोबर आहे ना. हा? जेव्हा तो विचारतो, when he says, has your wife given you any receipt? मग मी त्यांना विचारतो तुमच्या बायकोला जी पावती दिली आहे ती पावती तुमच्याकडे आहे का. पावती मिळाली. ही पावती तुमची दुकानाची आहे. आणि मग ही पावती तुमच्या दुकानाची आहे. And now you're looking. आणि मग मी बघतो या पावतीकडे. हा, ओके, 5 साडी घेतले. आणि मग मी म्हणतो ठीक आहे ठीक आहे पावती आहे 5 साड्या द्या. तो देणार. आता मी जेव्हा त्यांना विचारलं माझ्या बायकोची when I asked him, give my wife sari, was I asking? ज्यावेळेस मी ते मला विचारत होते की माझ्या बायकोच्या 5 साड्या द्या त्यावेळेस मी विचारत होतो ना. But I was not asking that belongs to him. I was asking that belongs to me. ज्यावेळेस ते माझ्याकडे मागत होते त्यावेळेस जे त्यांच्या मालकीचं होतं ते मागत होते, माझ्या मालकीचं मागत होते. बरोबर. साडी कोणाची? साड्या कोणाच्या? माझ्या बायकोच्या. हा, त्याच्यात काय? तर मी जेव्हा मागतो रिसिप्ट कुठे गेली? रिसिप्ट कुठे गेली काय? नाही जपून ठेवलं. रिसिप्टसाठी सगळं झालं. When I am showing him the receipt, आणि ज्या pay, I am asking him, demanding from him,
give me my wife's sari. आणि ज्यावेळेस ते मला पावती दाखवतात, म्हणतात मी याची किंमत दिलेली आहे, त्यावेळेस ते अधिकार मागतो, ते माझ्या 5 साड्या तुझ्याकडे आहेत त्या. Correct? बरोबर? When I don't have the receipt, ज्यावेळेस माझ्याकडे रिसीट नसते, पावती नसते, I'm going down in my knees. Hey, Nena. आणि ज्यावेळेस रिसीट नसते त्यावेळेस मी गुडघ्यावरती जातो आणि मग क्षमा मागतो, दे. The Lord Jesus has given me a receipt of heaven sealed by His God, and I ask heaven on the basis of the promises of God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे माझ्यासाठी दिलेलं आहे, ही पावती आहे, आणि याच्याद्वारे मी स्वर्गामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी मागू शकतो. And where's the receipt? आणि त्याचे पावती पुढे आहे. His mighty, great, precious promises. आणि ती पावती 1 म्हणजे Peter 2:4. आणि त्यांना ती दिलेली पावती म्हणजे त्याला दिलेले आमच्यासाठी जिवंत सक्रिय असणारी अभिवचन आहे. बरोबर आहे? Now how many of you go to God without the receipt? No. How many of you go to God without the receipt? How many of you go to God asking God without a receipt? तुमच्यापैकी असे किती लोक आहेत जे देवाकडे जातात आणि पावती न दाखवता त्याच्याकडे मागत असतात? What happened before the break? Before we went for lunch, आणि जेवणाला जाण्याच्या अगोदर what happened? काय घडलं? All those people were here. जे सगळे लोक या ठिकाणी होते, Were we asking God आपण देवाकडे मागत होतो का? or were we showing the receipt? का आपण त्या पावती दाखवत होतो? Hello? Was I using the word of God? वापरत होतो? How did आणि देवाचं हे वचन मला कसं मिळालं? by त्याच्या कृपेच्या द्वारे हे वचन मिळालं. what did I do? मी काय केलं? On that grace I mixed my faith. आणि त्यामध्ये मी माझा विश्वास याचं मिश्रण केलं. When grace and faith meets together, there are miracles. आणि म्हणून ज्यावेळेस कृपा आणि आशीर्वाद हे एकत्र येतात त्यावेळेस चमत्कार घडतात. When a person is asking God with the receipt of heaven and mixing his faith, there are miracles. आणि म्हणून ज्यावेळेस देवाचं हे जे वचन आहे त्याच्यामध्ये आपण आपला विश्वास मिळवतो त्यावेळेस चमत्कार घडतात. Hallelujah. हालेलुया. Did we pray for anybody? आपण वरती प्रार्थना केली का लोकांसाठी? No, we only spoke what is in the Bible. आपण फक्त जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तेवढं बोललो. What happened? काय घडलं? 35 वर्ष without receipt was praying. 35 वर्ष ते त्यांच्यासाठी त्यांच्या आजारपणासाठी प्रार्थना गुंठ्यासाठी. त्यांच्या गुडघ्यासाठी प्रार्थना करत होत्या. 35 वर्ष. 35 वर्ष Receipt दाखवली. रिसीट दाखवली, ताबडतोब healing झाली. लगेच बरी झाली. रिसीट दाखवलं And she started smiling. आणि मग आणि मग ते हसायला लागले आणि माझ्याबरोबर नाच पण केलं. आणि त्यांच्यावर डान्स सुद्धा केला. आता पण तयार होत आहे. आता सुद्धा नाचण्यासाठी तयार होत आहेत. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So whenever you are asking, आणि म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्ही मागता what are we asking? आपण काय मागतो? We are showing the receipt आपण पावती दाखवतो. of heaven स्वर्गाची जी पावती आहे ती दाखवतो. that this is my inheritance. हे माझं वचन आहे. This has been given to me by Jesus. आणि हे मला येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेलं आहे. This promise I received from Jesus. आणि हे जे अभिवचन आहे, हे वचन आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मला मिळालेलं आहे. This authority I received from Jesus. आणि ही जे अधिकार आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मला This मिळालेला power आहे. I received from Jesus. आणि हे जे सामर्थ्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मला मिळालेलं आहे. And that's how we pray. आणि अशाच पद्धतीने आपण प्रार्थना केली. Is that clear? कळालं हे? So when you go to God आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाकडे जाता and you ask heaven, आणि ज्यावेळेस तुम्ही
तुम्ही स्वर्गाशी बोलता, please show heaven the promise of God, the receipt. आणि त्यावेळेस देवाचं जे वचन, स्वर्गाची जी पावती आहे ती तुम्ही दाखवा. That is why you saw so many healings. आणि त्याच्यामुळेच ती पावती दाखवल्यामुळेच तुम्हाला हे आरोग्याच्या अनेक गोष्टी या ठिकाणी बघायला I मिळतात. see healing every day. मी तर प्रत्येक दिवशी या सगळ्या आरोग्यदाराच्या गोष्टी पाहत असतो. Why do I see? मी का पाहतो? When I show the receipt, कारण मी जी पावती माझ्याकडे आहे ती मी दाखवतो the delivery comes. आणि लगेच मग जी काही ती पोच पावती आहे ती मला मिळते. Then he says, seek and you shall find. आणि मग असं म्हणलेलं आहे की शोधा म्हणजे सापडेल. What शोधा? काय शोधायचं आहे? Receipt शोधायचं आहे. जी रिसीट आहे ना ती रिसीट शोधायची आहे. For every situation of your life there is a receipt. आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीसाठी तुम्हाला ही रिसीट शोधायची आहे. रिसीट सोडून चिपकून ठेवली. Why is he stuck in over there? का ठेवलेली आहे त्या ठिकाणी? He is searching. मी शोधत असतो. And the more and more you search, जितकं तुम्ही शोधता that much you will receive. तेवढं तुम्हाला ते मिळतं. ओ भाऊ, लंच टाइम मध्ये बरं वाटलं ना? आता बोलायचं काय? तुमचे पाय खूप बरे झाले ना? झालं की नाही? किती वर्षापासून लपवा होतं? 1 वर्ष. किती तास मी बोलले? 5 मिनिट. का झालं? रिसीट दाखवलं. That man who has got a paralytic stroke, okay, he took his legs were stiff. I told him, what do you believe? तर जो भाऊ आहे त्याला पॅरालिसिस किंवा लकवा मारलेला आहे 1 वर्षापासून. I asked him, what do you believe? आणि मी त्याला विचारलं कशावर विश्वास ठेवतोस? God will heal me. तो म्हणाला की देव मला बरं करतो. I said, if that is what you are believing, you will go home the same. आणि मी म्हणालो की याच विश्वासानं तू घरी जा. You won't get healed. तुला आरोग्य मिळणार नाही. Because you are speaking against God's word. कारण तू देवाच्या वचनाच्या विरोधात बोलत आहेस. What is God's word saying? देवाचं वचन काय सांगतं आम्हाला? 1 Peter 2:24. 1 पेत्र 2 अध्याय आणि 24 वचन. Then it says that Jesus took your place on the cross. की तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जागी वधस्तंभी गेला. He took my sin on the cross. त्याने माझं पाप त्या वधस्तंभावरती So वाहिलं. that I no longer live in sin, आणि त्याच्यामुळे मी आता पापामध्ये राहत नाही. but we live unto the life of righteousness. परंतु मी आता नीतिमत्वाचं जीवन जगत आहे. And by His stripes, आणि त्याला बसलेल्या फटक्यामुळे we have been healed. आणि त्याला बसलेल्या फटक्यामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले आहे. झालेलं आहे. What was he believing? आणि तो काय विश्वास ठेवत आहे? मला बरं होणार आहे. प्रभू मला देव बरं करणार आहे. देव मला बरं करणार आहे. देव मला बरं करणार आहे. When he says देव मला बरं करणार आहे, ज्यावेळेस तो म्हणतो की देव मला बरं करणार आहे, is going against God's word. याचा अर्थ तो देवाच्या वचनाच्या विरोधात जात आहे. But when he starts believing, परंतु ज्यावेळेस तो यावरती विश्वास ठेवायला सुरुवात मी करतो बरं झालो आहे. की मी बरा झालेलो आहे. कसं माहिती? कसं माहिती? I got a receipt of heaven. कारण मला स्वर्गाची ही पावती माझ्याकडे आहे. 1 Peter 2:24. 1 पेत्र 2:20. The receipt says God has healed me. आणि त्या रिसीट वरती लिहिलेलं आहे की देवाने मला आरोग्यदान दिलेलं आहे. Either God is a liar एक तर देव खोटं बोलत असावा or you are telling lies. किंवा आम्ही खोटं बोलत असावं. The moment he said, ज्या क्षणी ते असे म्हणाले, Lord, I am completely healed. त्यावेळेस ते असे म्हणाले की देवा मी पूर्णपणे बरा झालो आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. At once his leg got loose. आणि त्याच क्षणाला त्याचा एक पाय मोकळा झाला. He walked on his own. आणि मग तो स्वतःच्या आपल्या ताकदीवरती चालायला लागले. By ending you see much more healing. आणि मग अगदी समाप्तीपर्यंत पुष्कळ चमत्कार तुम्ही पाहणार आहात. Hallelujah. हालेलुया. You cannot receive from heaven without your receipt. आणि स्वर्गातून तुम्हाला पावती दाखवल्याशिवाय काहीही मिळत नाही.
So when you ask, आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही मागता ask through the promises of God. देवाच्या जे पॉलिसीज आहेत, ज्या योजना आहेत त्यानुसार तुम्ही मागा. Seek शोधा and you shall find. मग तुम्हाला सापडेल. Knock. ठोका. ठोका काय? काय ठोकायचं आहे? स्वर्गाचा दरवाजा. स्वर्गाचा दरवाजा. Especially जे लोक प्रार्थनामध्ये असतात, those who are praying, जे लोक विशेषतः प्रार्थनेमध्ये असतात ते लोक एक दुसऱ्यांना they send SMS. ते एकमेकांना SMS पाठवतात. Let's storm heaven. Let us storm heaven. की स्वर्गामध्ये तुफान करूया आपण स्वर्गामध्ये तुफान करूया. In English they say let us storm heaven. आणि इंग्रजीमध्ये असं म्हणतात की चला आपण स्वर्गामध्ये तुफान उठवूया. Let heaven's door open. जेणेकरून स्वर्गाचे दरवाजे उघडले जातील. Hallelujah. हालेलुया. म्हणजे मराठीत काय म्हणतात? स्वर्गाचे दार उघडूया. आपण चला एकत्रित प्रार्थना करूया, स्वर्गाचे दार उघडूया असं बोलतो ना आपण. काय बोला ना, काय बोलता तुम्ही? हा? नाही, but do you have in Marathi like this, let's storm heaven? नाही, आपण प्रार्थना करताना असं बोलतो का की चला आपण एकत्रित प्रार्थना करूया आणि स्वर्गाचं वादळ उठूया. रेग्युलर असं बोलतो आपण काय म्हणतो, चला आपण एकत्रित प्रार्थना करूया आणि स्वर्गाची दारं उघडूया असं बोलतो ना. असं बोलता? असं बोलता? असं बोलतो. नाही, don't change that, don't change that. खरं सांग. काय बोलता तुम्ही? काय बोलतो आपण एकत्र प्रार्थना करूया एकत्र प्रार्थना करूया आणि स्वर्गाची दारं उघडूया. कारण आमचा प्रभू त्याला सगळं प्रेशर मारल्याशिवाय तो दरवाजा उघडणार नाही. आमचा प्रभू प्रेशर मारल्याशिवाय दरवाजा उघडणार नाही. किती घाटेले प्रेर आहेत. मी तुला एक प्रश्न विचारतो. माझा प्रश्न याच्या बरोबर आहे. तू छोटा होता, शाळेत जायचा, भूक लागली, घरी येताना दरवाजा बंद आहे, ठोकायचा काय ताबडतोब दरवाजा उघडून बाळाला घरी देते आणि जेवण देते की नाही? काय ठोकतो? बोला. नाही, सरळ मराठीच तुम्ही सांगतात. आपण काय ठोकत बिघडत बसलं, सरळ दार उघडायचं, आतमध्ये जायचं आणि जेवण घेऊन खायचं. बरोबर ना? म्हणजे तुमची मम्मी देवापेक्षा चांगली आहे. प्रार्थना करून आपण दरवाजा उघडूया. आपण असं म्हणतो भूक लागल्यानंतर शाळेतून येताना चला प्रार्थना करूया आणि दरवाजा उघडूया. घरी पोचताना ठोका आई अजून जरा ठोक, नंतर मी दरवाजा उघडणार. असं आहे. मग आम्ही आपल्या परमेश्वराला का असं बोलतो? प्रार्थना करूया आणि दरवाजा उघडूया. अरे बाबा, स्वर्गाचा दरवाजा नेहमी उघडा आहे. आपल्या डोक्याचा दरवाजा उघडायचा ते कोण? प्रभू जेव्हा बोलतो ना, knock and the door will be open. सैतानचे विचार घातलेले त्याचा ठोका. सैतानचे विचारांना नंतर विश्वासचा दरवाजा उघडणार, नंतर कनेक्शन बरोबर होणार. आता जे सैतानाने जे विचाराचं हे सगळं बंद केलेलं आहे ना, ते ठोकल्यानंतर तुमच्यासाठी विश्वासाचे दरवाजे उघडले जातात. आज काय झालं? ते माझ्याबरोबर ते परत बोल जबरदस्त बोलला फायदा होणार. आज काय झालं? बरोबर. आज काय झालं? 3.5 तास लागले दरवाजा उघडायला. 3.5 तास लागले दरवाजा उघडायला. वचनाने ठोकत गेला आणि वचनानं ठोकत गेला. सगळं अविश्वास निघून गेला. आणि मग असताना सगळा अविश्वास निघून गेला. विश्वास आतमध्ये आला. आणि विश्वास आतमध्ये आला. रिसीट दाखवला. आणि मग रिसीट दाखवली. सैतानची बॅग वाजली. आणि मग चमत्कार आणि सैतानची बॅग वाजली. आणि मग सगळे चमत्कार घडले आणि सैतानची बॅग वाजली. आणि सैतानाची बॅग वाजली. कदाचित मला माझी मराठी आवडत नाही.
परंतु मला फार आवडते माझी मराठी. आपली मराठी रस्त्याची. हा, रस्त्यावर वडापाव बनायला मुंबईमध्ये रेस्टॉरंटपेक्षा जास्त धंदा करतो. हालेलुया, हालेलुया. ओ ताई, आन्सर ask with the receipt, seek the receipt, knock using the receipt, get this unbelief out. Heaven's door is always open, connection is on. आणि मग मागा. कसं मागायचं आहे? रिसीट. ही रिसीट आहे ना, हे रिसीट आहे ना, ही रिसीट मागायची आहे. जेव्हा लाईन मध्ये असतो ना, जेव्हा रिसीट त्याचं काहीच होत नाही, भिकारी सारखं करतात. सुधारणार नाही, बिलकुल सुधारणार नाही. सवय कधी तोडणार नाही, कधी शिकायला प्रयत्न करणार नाही. आणि रिसीट घ्यायला फुकट आहे. दुखते, मला दुखते, कारण माझी आई पण तशीच गेली. आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं. तेव्हा माझी आई गेली. आणि जेव्हा तुम्ही लाईन मध्ये असता, मला माझ्या आईचं आठवण येते की हे लोक पण तसेच बनवणार. शिकला काय लोकांना, शिकला तर ताबडतोब सैतानाला मार मारून बाहेर काढणार. जेव्हा लाईन मध्ये असतात ना, रिसीट घेऊन या. ज्यावेळेस लाईन मध्ये असतो ना, रिसीट घेऊन या आणि सांगा, हे ब्रदर, वचनाप्रमाणे मी हे विश्वास करते. अकॉर्डिंग टू द प्रॉमिस आय बिलीव्ह. तुम्ही माझ्याबरोबर एग्री होणार काय? आणि मग तुम्ही म्हणा की ब्रदर, मी या वचनाप्रमाणे विश्वास ठेवतो. तुम्ही माझ्याबरोबर एग्री होणार काय? आणि मी हा विश्वास ठेवतो, तुम्ही माझ्याबरोबर सहमत व्हाल का? कारण वचनमध्ये दिले 2 किंवा 3 एग्री होणार, आपलं स्वर्ग पिता सर्व ते करणार. आणि मग असं वचन दिले आहे की जिथं दोघे किंवा तिघं माझ्या नावामध्ये एकत्रित आहेत, माझ्या नावावर मध्ये एग्री होणार. अरे बाबा, एग्री होणार. मराठीमध्ये वेगळं ट्रान्सलेशन आहे, इंग्रजीमध्ये आहे, दोघे किंवा तिघं माझ्या नावामध्ये मान्य होणार. मॅथ्यू 18:18 जर मराठीत काढा. मत्तय 18:18 मत्तय सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 18वा वचन. आता मी मला रिसीट दाखवतो. रिसीट. आता मी तुम्हाला रिसीट दाखवतो, जी पावती आहे ना, ती पावती दाखवतो. मत्तय 18:18 वाचा. मत्तय 18:18 मी तुम्हाला खचित सांगतो की, मी तुम्हाला खचित सांगतो की, जे काही तुम्ही पृथ्वीवरती बांधाल, जे काय तुम्ही ते बोला बोला बोला. अर्धा तास बाकी आहे, अर्धा तास. लवकर बोला, अजून शिकवायचं आहे. बोला. जे काही तुम्ही पृथ्वीवरती बांधाल. आता प्रश्न, तुम्ही उद्या पृथ्वीवर आहे का स्वर्गात आहे? प्रश्न आहे की तुम्ही पृथ्वीवरती आहात का स्वर्गामध्ये आहात? म्हणजे आपण क्वालिफाय झाला, आपण पृथ्वीवर आहे. आपण पृथ्वीवरती आहोत. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवरती मागाल ते माफ करा, जे काही तुम्ही पृथ्वीवरती बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. त्याच्यानंतर 19 वचन. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर पुढे पुढे पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी, कुठल्या गोष्टीविषयी? कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करशील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. झालं? Anybody who comes with the promise of God, जे कोणी देवाचं अभिवचन घेऊन येतात and believes in faith, आणि विश्वासाने त्याची खात्री बाळगतात, and tells his brother, आणि मग त्या भावाला सांगतात, I want you to agree with me in this prayer.
आणि माझी अशी अपेक्षा आहे की ही जी प्रार्थना आहे याच्यामध्ये तू सुद्धा सहभागी हो, तुझी सुद्धा मान्यता असू दे. When 2 or 3 agree आणि जेव्हा दोघं किंवा तिघं यांची मान्यता होते of anything, कुठल्याही गोष्टीविषयी, the Heavenly Father will do it. तर स्वर्गीय पिता ती गोष्ट त्यांच्यासाठी करतो. आम्ही काय करतो? आम्ही काय करतो? बोला ना. आता मी तुम्हाला रेसिपी दाखवली ना. आता मी तुम्हाला ही पावती दाखवली ना. 18-19 मत्ते कृषीवर्तमान 18 अध्याय 19 आहे ना. हॅलो, बोला तुमचे लोक, बोला. जेवण झालं आता झोप आली. हॅलो, काय केलं? काय लिहिलेलं आहे? If 2 or 3 agree anything on earth, my Father will do it for you. आणि मग असं म्हटलेलं आहे की या भूतलावरती 2 किंवा 1 किंवा 2 2 किंवा 3 2 किंवा 3 माझा नाव तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गाच्या पित्याकडून त्यांच्याकरिता केली जाईल. तर आता उदाहरण, एक उदाहरण. one person's husband is drinking alcohol. एका बहिणीचा नवरा हा दारू पितो So she goes to another friend of hers आणि मग ती एका मैत्रिणीला बोलावते and she says, "Are you willing to agree with me in prayer?" आणि ती म्हणते की मी जी काही प्रार्थना करीत आहे त्याच्यामध्ये तुझी सुद्धा मान्यता असेल का? She says, "Yes, I'm ready to agree. What do you want me to agree?" आणि मग ती म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा तुझ्या प्रार्थनेमध्ये मान्यता देईन. तू कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करते की ज्याच्यामध्ये मला ही मान्यता द्यायची आहे? So she says, "In the name of Jesus, the spirit of alcohol has gone out of my husband, and my husband is drinking the blood of Jesus every day." आणि मग त्या शेवटी माझी प्रार्थना अशी आहे की माझा नवरा प्रत्येक दिवशी दारू पितो, हा दारू पिण्याचा आत्मा त्याच्यामधून निघून गेलेला आहे आणि देवात प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे तो प्राशन करीत आहे, तो पीत आहे. तो पीत आहे. Now the other person says, "I agree, I agree, I agree." आणि तो म्हणतो की ठीक आहे, मी सुद्धा त्याच्या बाबतीत And he सहमत says, आहे. "Amen, amen, amen." आणि तो म्हणतो आमेन आमेन आमेन. Jesus said, when these two agree, the Father will surely do it for you. आणि मग प्रभू असं म्हणतो की ज्यावेळेस हे दोघं जण त्यासाठी मान्य होतात त्यावेळेस स्वर्गाचा पिता सुद्धा त्यांच्यासाठी मान्य होतो. तो त्यांच्यासाठी ती गोष्ट करतो. कोणी तारीख वाजत नाही. नाही, समजलं नाही वाटतं. समजलं नाही तुला? This is such a powerful prayer. ही इतकी सामर्थ्यशाली प्रार्थना आहे. Once you get people of faith with you to agree, now all you have to say is, "Thank you, Jesus. Thank you, Jesus. My husband is already set free. My wife is already set free. My marriage is already blessed. My children are already blessed. I am in agreement with my brother, and my brother is agreeing with me. You said everything will be done by my Heavenly Father. Thank you, Heavenly Father. It is done. It is finished. In Jesus' name." आणि मग ज्यावेळेस आपण दोघं जण एकत्रित प्रार्थनेसाठी येतो आणि त्यावेळेस म्हणतो की ज्यावेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस माझ्या प्रार्थनेमध्ये तुझी मान्यता असू दे आणि त्यावेळेस तुझी प्रार्थना असते, परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो, तू माझ्या कुटुंबाला आशीर्वादित केले आहे. परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो, मी तू माझ्या मुलांना आशीर्वादित केलेले आहे. परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो, तू माझ्या संसाराला आशीर्वादित केलेले आहे. तू सगळ्या गोष्टीमध्ये मला आशीर्वादित केलेलं आहे. त्यावेळेस जी व्यक्ती तुमच्याकडे प्रार्थनेला आलेली असते ती म्हणते परमेश्वरा तिने जे काही मागितलेलं आहे त्याच्यासाठी माझी मान्यता आहे. आणि त्या ज्यावेळेस दोघांची मान्यता होते त्यावेळेस स्वर्गाचा पिता त्या गोष्टीसाठी मान्य होतो. आता मला बोला, ही मागायची जरूरत आहे की विश्वास करायची जरूरत आहे? आता लाईन मध्ये उभं राहायची जरूरत आहे की लाईन तोडून दुसऱ्यांना शिकवायचं, लाईन कशी तोडायची आणि आपण जे आहे लॉन्ड्री मधलं वस्तू 5-10 जे पण प्रभू येशूने कमवलं आमच्यासाठी बाय फोर्स घ्यायचं. काय करायचं? लाईन मध्ये उभं राहायचं. जे काही परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला दिलेलं आहे ही पावती राखून आम्ही ते घ्यायचं आहे. जबरदस्तीने घ्यायचं आहे. जबरदस्तीने ते घ्यायचं आहे. हॅलो, जबरदस्तीने घ्यायचं आहे. ते पण दाखवतो. घ्यायचं तर जबरदस्तीने घ्यायचं आहे. घ्यायचं आहे ना, जबरदस्तीने घ्यायचं. कारण लोक म्हणणार, अरे हा कसला माणूस आहे, खूप जबरदस्ती करतो. अरे बायबलमध्ये लिहिलंय जबरदस्तीने घ्यायचं. मी नाही बोलत. मॅथ्यू 11 मत्ते 11 अध्याय
11. मध्ये 11 आणि 11. वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो की मी तुम्हाला खटीत सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्या बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात ऐका, स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. देन बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. कारण योहानापर्यंत सर्व संदेशे व बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. आक्रमण करणारे बळकावित आहेत. बळकावित म्हणजे पोचलेले आहे. जर तुम्ही ख्रिस्ती आहे, आक्रमण नाही करणारे, सैतान तुमच्यावर आक्रमण करून सतून तडपा ते मारे. जर तुम्ही नाही आक्रमण केलं तर सैतान आक्रमण करून तो तडफडून आम्हाला मारेल. आणि प्रभूने सांगितलं आहे, आणि प्रभूने सांगितलं आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये युद्ध आहे, आत्मिक युद्ध आहे, आत्मिक युद्ध आहे, तिकडे लफडी आहे, तिकडे अनेक गोष्टी आहेत. त्याच्यावर विजय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आक्रमण करायचं आहे. आणि त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला आक्रमण करायचं आहे. आणि कसं आक्रमण करायचं आहे? कसं आक्रमण करायचं आहे? काय लिहिलं तिकडे? या ठिकाणी वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे कोण आहे? आक्रमण करणारे आहे का? अरे आहे का इकडे कोणी आक्रमण करणारे? अरे कोणी आहे का आक्रमण करणारे? सरळ थांबलेलं. अरे तुम्हीच आहेत आक्रमण करणारे, सैतानावर आक्रमण करणारे, सैतानाच्या राज्यावर आक्रमण करणारे नाहीये का? कारण आम्हाला कोणी शिकवलं नाही. कुणी आम्हाला शिकवलंच नाही ना या गोष्टी. मार खात प्रभू येशू बोलतोय, प्रभू येशू ख्रिस्त बोलतो, आक्रमण करणारे आक्रमण करतात ठोसते आणि घेतात जे त्यांचं आहे. आणि जे त्यांचं आहे. प्रभू येशूने हे नाही शिकवलं आक्रमण करा लोकांबरोबर, परंतु हे शिकवलंय आक्रमण करा त्या आज्ञाबरोबर आणि त्याला ठार करा प्रभू येशूच्या नावाने आणि विजय हो आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळणार. आम्ही कोणावर आक्रमण करतो? भाव बहिणीवर आक्रमण करतो, भाव भावावर आक्रमण करतो. कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. आणि सैतान तो दोन्ही परिवारांना ठोकतो, त्याला आमंत्रण दिलं, हे घरी आहे आणि सगळ्यांची वाट लावा. जर मी खोटा बोलतो बोल, मी खोटा बोलतो. लिहिलेलं असं लिहिलेलं आहे ते परत एकदा वाचूया. मध्ये 11 अध्याय आणि 12 वचन. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. जे लोक आत्मिक युद्धमध्ये विजय प्राप्त करतात ते लोक आत्म्यावर आक्रमण करतात, दुष्ट आत्म्यावर आक्रमण करतात, प्रभू येशूच्या नावाने आक्रमण करतात आणि जबरदस्तीने घेतात जे त्यांचं आहे. आता आम्ही लंच अगोदर काय झालं? आक्रमण झालं. आमच्या तोंडातून शब्द निघाला. कोणाचा शब्द? प्रभूचा. गोळ्या वाजल्या, एवढे आजारी निघून गेले. ऐका ना, हॅलो, ऐका ना. मला वाटतं सगळं ना आश्चर्य वाटत मला शिकवलं नाही, हे वचन शिकवलं नाही. हे वचन तुम्हाला शिकवलं नाही? तू आपली एवढी ते पण शिकवलं. जेव्हा दोघे किंवा तिघं एका गोष्टीसाठी मान्य होता तेही नाही शिकवलं. मग लाईन मध्ये कशाला लागतात? मग हे जर तुम्हाला शिकवलं तर कशाला लाईन मध्ये उभं राहता?
तुमचा मुलगा शाळेत जातो आणि प्रत्येक वर्षी नापास होतो. आता झाला 25 वर्षाचा, अजूनपर्यंत फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे. काय बोलणार? ठीक आहे, मी परत एकदा प्रश्न विचारतो. तुमचा मुलगा आहे आणि तो पहिलीला आहे आणि प्रत्येक वर्षी तो नापास होतो. आज त्याचं वय वर्ष 25 आहे, अजून सुद्धा तो पहिलीलाच आहे. काय म्हणणार तुम्ही? तशीच वेळ लागते, तशीच ती लाईन लागते. किती वर्षापासून चेकमध्ये दादा? मी 25 वर्षापासून येते इकडे. कशासाठी लाईनमध्ये? कधी शिकणार? कधी शिकणार? तुम्हाला वाईट अर्थ असणार. मला वाटतं सचिन माझा हे शेवटचा नंबर आहे वाटतं. लोक बोलणार ह्याला कधी घेऊन येऊन खतरनाक आहे. मी कसा माहिती आहे? एक कुत्रा आहे, कुत्रा बघितला कुत्रा? हॅलो, तुम्ही डॉग बघितला? डॉग. आणि जर तो डॉग चांगला ब्रीडचा आहे, रॉटवेलर, हा, त्याला त्याच्या मालकाने हार दिली. द मास्टर गेव द डॉग अ बोन. आणि त्याच्या मालकाने त्या कुत्र्याला हार दिलं. That bone becomes his asset. Then the master cannot take the bone from him. आणि एकदा या मालकाने त्याला हार दिल्यानंतर ते हार त्या कुत्र्याला मालकीत होतं, परत मालक काढून घेत नाही. Now the dog is sleeping. आता हा कुत्रा आहे तो झोपलेला आहे. And you are thinking is sleeping, so you are putting your hand to get that bone out. आणि मग तुम्ही विचार करता आता कुत्रा झोपलेला आहे, हळूच त्याच्याजवळ जे हार आहे ते काढून घेऊया आपण. As the hand is going, he is doing. आणि जसं ते हार तुमचा हात त्याच्या जवळ जायला लागतो, warning you. But you just touch his bone. The moment you touch his bone, your bone is gone. लक्षात घ्या, त्या क्षणाला त्याच्यासमोर टाकलेल्या हाडाला तुम्ही स्पर्श करा, त्यावेळेस तुमच्या हाताचा हाड येणं समजा. That is how it is called as Christian faith. आणि याला ख्रिस्ती विश्वास म्हणलेला आहे. This is the bone given to me by Jesus. आणि हे जे हाड आहे ना, हे प्रभू येशू ख्रिस्ताने मला दिलेलं आहे. The moment Satan comes anywhere close to take this word, आणि ज्या क्षणाला मला ज्या माझ्या प्रभूने हे हात दिलेला आहे, हे घेण्यासाठी जर सैतान माझ्या जवळ आला तर मी त्याला कधी सोडत नाही. हालेलुया. हाड आहे का तुमच्याकडे? हॅलो, तुमच्याकडे हाड आहे का? नाही आहे म्हणून लाईनमध्ये उभी आहे. तुम्ही हसतात, मला रडायला येते. का माहिती आहे? किती वर्ष गेले, किती प्रश्न आले, किती या प्रश्नांनी शिकवलं, तरी तेच आहे आपली सवय अगोदरची. प्रार्थनामध्ये ठेवा वाटत आहे, तर मला वाटतं झालं माझं काम. एवढं बोलून पण नाही, त्यांची जीवन तशीच आहे. सुधरा मस्त होणार जीवन. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. आता चालू करूया का आजचं वचन? आजचं वचन चालू करूया आपण. आणि मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या हाताने काय का माहिती पहिले 2 दिवसामध्ये लोक खुश झाले जेवणानंतर. इकडचे लोक इकडे राहिले जेवणानंतर, पण मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. असं मी बघितलं का दुसऱ्याच ठिकाणी? हालेलुया. 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 आता आपण फायटिंग शिकूया. फायटिंग आता कसं लढायचं हे आपण शिकूया. And this is Jesus teaching his disciples how to fight. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे की युद्ध कसं करायचं. Using faith. हा जो विश्वास आहे त्याचा वापर करून युद्ध कसं करायचं हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे. It is not fight against people. आणि हे जे युद्ध आहे ते लोकांच्या विरोधात नाही आहे. But it is a fight against every work of the devil. आणि हे युद्ध आहे ते सैतानाच्या प्रत्येक कार्याच्या विरोधात आहे. Now Jesus is saying, आता येशू ख्रिस्त असं म्हणतो, now that you know you can speak to the mountain. आता प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की तुम्ही या डोंगराशी बोला And tell him 2 things.
आणि त्याला दोन गोष्टी बोला डोंगराला. What are the two things you say? आणि मग तुम्ही डोंगराला कोणत्या दोन गोष्टी बोलणार? झालं? अरे बापरे. हा? What are the two things? कोणत्या दोन गोष्टी आपण सकाळच्या सत्रामध्ये डोंगराला बोलायला? हा? काय करायचं आणि कुठे जायचं? बोला. परत बोला. परत बोला. बस. काय करायचं? मुळातून कुठे जायचं? हे पॉवर कोणाला दिलाय? सर्वांना दिलाय? लाईन मध्ये उभं राहिलं त्यांना पण दिलाय? दिलाय की नाही? मग लाईन मध्ये उभं राहायचंय? पक्का? व्हेरी गुड. चल घासलेट की लाईन तो बंद हो गई. हालेलुया. हालेलुया. माझ्या मीटिंग मध्ये 2000 लोक असणार. कोणाची हिंमत नाही लाईन मध्ये येण्याची. कारण ते लोक सगळे कॅन्सर बिन्सर सगळे मारून टाकतात शिकल्या आणि नंतर येऊन सांगतात धन्यवाद मला तुम्ही शिकवलं लाईन मध्ये नाही जायचं. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. Then he said, मग तो असं म्हणाला, when you say something, ज्यावेळेस तुम्ही काही गोष्ट बोलता believe in your heart. त्याविषयी तुम्ही तुमच्या मनामध्ये खात्री बाळगा. मनामध्ये believe in your heart. अंतःकरणामध्ये त्याची खात्री बाळगा. There's difference between believing in the heart and believing in the mind. आणि मग मनामध्ये मन आणि अंतःकरण या दोन भिन्न गोष्टी आहेत. What's the difference? काय आहे दोन भिन्न गोष्टी? Believe in the heart, believe in the mind. What's the difference? अंतःकरणामध्ये विश्वास ठेवणं आणि मनामध्ये विश्वास ठेवणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. Tell me what's the difference? काय भिन्न गोष्टी आहेत? You can doubt in your mind. हे शंका जर घ्यायची असेल तर आपण मनाने शंका घेतो You can doubt in your mind. आणि मग मनामध्ये शंका येतात. But don't doubt in your heart. अंतःकरणामध्ये शंका येत नाही. The moment you doubt in your heart, ज्या क्षणाला तुमच्या अंतःकरणात शंका येते you have lost the battle. तर तुम्ही ते युद्ध आहे ते हारता. So what's the difference between believe in the heart, believe in the mind? आणि म्हणून काय फरक आहे मनामध्ये विश्वास असणं आणि अंतःकरणामध्ये विश्वास असणं? Okay. Believe in the heart is अंतःकरणामध्ये विश्वास असणं. there were so many people standing here. पुष्कळ लोक या ठिकाणी उभारलेले होते. Right? Each one had a problem in their back. आणि प्रत्येकाला त्यांच्या पाठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रास होते. So the heart says what God says. आणि मग अंतःकरण जे देव सांगत होता ते बोलत होतं. The mind says मन म्हणत होतं no chance. की काय उपयोग नाही They have to go to the doctor. आणि त्यांना डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे They have to take some medicine. आणि त्यांना काहीतरी औषध घेण्याची गरज They have to आहे do this. आणि त्यांना हे करण्याची गरज They आहे have to do that. त्यांना ते करण्याची गरज So आहे. the mind believes what it sees. आणि जे काय आपण पाहतो त्या गोष्टीचा विचार मन करतं. The heart believes what God's word says even if it can't see. आणि जरी अंतःकरण काय विचार करतं जे देवाने सांगितलेलं आहे ते दिसत नाही त्याच्यावरती अंतःकरण विचार करतं. Hallelujah. That is why Jesus said, do not doubt in your heart. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की कुठल्याही गोष्टीविषयी तो अंतःकरणामध्ये शंका बाळगू नकोस. The heart is always connected to God. कारण त्या अंतःकरणाला ते नेहमीच देवाशी एकरूप असतं. The person who is born again, his spirit is already always connected to God. आणि त्या व्यक्तीचा नवीन जन्म झालेला असतो त्याचा आत्मा हा देवाशी नेहमी संलग्न असतो. The problem is not your heart, the problem is your mind. आणि म्हणून जी समस्या आहे ती तुमच्या अंतःकरणाविषयी नाही तर तुमच्या मनाविषयी आहे. When your mind is renewed by the word of God, आणि ज्यावेळेस देवा वचनाच्या द्वारे तुमच्या मनाचं नवीनीकरण होतं now your mind and your heart agree together. आणि मग त्यावेळेस तुमचं अंतःकरण आणि तुमचं मन हे दोघेही एकमेकांशी मान्य असतं. When you doubt the word of God, आणि ज्यावेळेस देवाच्या वचनाविषयी एखादी शंका असते your heart is agreeing to the word, आणि मग तुमचं अंतःकरण असतं it agrees to the word, आणि ते देवाच्या वचनाचं पोषण but करतं. your mind is saying no, no, no. परंतु हे जे मन आहे ते नाही नाही म्हणत असतं. That is why your fight is there. आणि म्हणूनच त्या ठिकाणी युद्ध आहे. That's why Jesus says, आणि म्हणून येशू ख्रिस्त
म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की अंतःकरणामध्ये शंका धरू नकोस. Don't doubt in your heart. अंतःकरणामध्ये शंका धरू नकोस. Believe now on whatever you say shall come to pass. आणि म्हणून तू या गोष्टीची खात्री बाळ, तू जे काय बोलतोस ते तुझ्यासाठी घडून आले आहे. Believe that it will come to pass. आणि तो हा विश्वास आहे की ते तुझ्यासाठी घडून येईल. Hallelujah. And it shall be done for you. आणि ते तुझ्यासाठी केलं आहे. Now that you believe that, आता तुम्ही ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. now look at the verse 24. आता 24 वचन मत्तई 11:24. मत्तई 11 Mark together. मार्क. ओके, मार्क सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्यातील 24 वचन. मार्क 11:24. म्हणून म्हणून 23 केल्यावर 24 तुम्हाला 100% मिळणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल, मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल. अच्छा, इंग्लिश मध्ये काय बोलले? मार्क 11:24. Therefore I say to you, Therefore I say unto you, what things soever you desire, then when you बस इंग्लिश मध्ये लिहिलं आहे. ज्या इंग्रजीमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस तू प्रार्थना करतोस, pray your desire. त्यावेळेस तुझ्या मनाची जी आशा आहे त्या आशेसाठी प्रार्थना कर. And what do we pray? आणि आपण प्रार्थना काय करतो? See, I'll read it for you in English, okay? Therefore I say to you, what things soever you desire. Now my question is, Jesus is saying, bring the things that you desire. And what are you bringing in prayer? येशू असं म्हणतो की तुम्ही तुमची आशा घेऊन प्रार्थनेमध्ये या. आम्ही प्रार्थनेमध्ये काय घेऊन येतो? येशू विचारतो, तुम्ही प्रार्थनेमध्ये काय घेऊन येता? काय घेऊन येतात? आमची समस्या, येशू आमची त्रास, आमचं दुःख. अरे बोला की, तो खोटा आता उघडला. सैतानी एवढी वर्ष आम्हाला खोटं सांगितलं आणि विचारलं काय करतोय? प्रार्थना करतोय. कसली? त्रासाची. पण तू प्रभू काय म्हणतो? when you come to pray, ज्यावेळेस प्रभू काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये येता, bring your desire. त्यावेळेस तुमच्या अपेक्षा, तुमच्या आशा घेऊन या. And when you bring it in prayer, आणि ज्यावेळेस तुमच्या अपेक्षा, तुमच्या आशा प्रार्थनेमध्ये घेऊन येता, first believe you have received it. पहिली गोष्ट तुम्ही हा विश्वास ठेवा की ते तुम्हाला मिळालेलं आहे. And then you shall have it. आणि मग ते तुम्हाला मिळेलच. What are we doing? आपण काय करतो? Instead of bringing Asha, we bring the problem. आम्ही आशा प्रार्थनेमध्ये आणण्याच्या ऐवजी आम्ही समस्या घेऊन प्रार्थनेमध्ये येतो. And then we believe. आणि मग आम्ही विश्वास ठेवतो. What do we believe? आम्ही काय विश्वास ठेवतो? One day it will come. की एक दिवस येईल की माझी प्रार्थना ऐकली जाईल. But what is Jesus saying? परंतु येशू काय म्हणतो? The difference between human faith and God kind of faith. Human faith is saying, आणि मग माणसाचा विश्वास आणि देवाचा विश्वास याच्यामध्ये फरक आहे. माणसाचा विश्वास काय म्हणतो? I am praying to God my problems. मी देवाकडे माझ्या समस्यांसाठी प्रार्थना करीत आहे. God will see my tears. देव माझे अश्रू, डोळ्याचे अश्रू पाहत आहे. And God will one day answer my prayer. आणि एक दिवस नक्की येईल की देव माझ्या प्रश्नाची उत्तर देईल. That is human faith. हा जो आहे तो मानवी विश्वास. God kind of faith. आणि देवाच्या स्वभावाचा जो विश्वास आहे, I got a lot of problems. तो कसा आहे की देवा मला पुष्कळ समस्या आहेत, But I bring my desire to you. परंतु मी माझ्या आशा तुझ्याकडे घेऊन आलेलो आहे. My husband is a man of God. आणि माझा जो नवरा आहे तो देवासारखा आहे. He is a man of God. आणि तो देवाचा आहे.
He is preaching the word. आणि तो देवाचं वचन सांगतो He is a good man, आणि तो चांगला व्यक्ती आहे full of love, आणि त्याच्याकडे पुष्कळ प्रीती आहे full of mercy, आणि त्याच्याकडे पुष्कळ दया आहे full of goodness. आणि त्याच्यामध्ये खूप चांगुलपणा आहे And that is the desire. आणि ही त्याची किंवा तिची इच्छा अपेक्षा आशा आहे But all this time what she is praying, परंतु ती प्रार्थना काय करत असते oh God, देवा I am tired. मी थकून गेले This husband is useless. हा नवरा आहे काय कामाचा नाहीये Only drinking and drinking and drinking. फक्त पितो 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 आणि पितो I also hate him. मला सुद्धा कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा His whole family is like that. आणि त्याचं सगळं कुटुंब सुद्धा तसं आहे How many more years, Lord, should I take this? तेव्हा अजून किती वर्ष हे सहन करायचं Enough is enough. आता बास झाला परमेश्वरा भरपूर झाला आता या सगळ्या गोष्टी I am going home. आता मी माहेरी जाते Enough. बास आता Praise God. देवाची स्तुती असो Amen. आमेन Like this prayer, the husband will never change. अशी जर प्रार्थना असेल तर नवरा कधीच बदलणार नाही But in the prayer is, according to Mark 11:24, आणि मार्क 11:24 प्रमाणे जर तुमची प्रार्थना असेल Lord, in the eyes I can see him drinking. देवा माझ्या डोळ्यात मी बघतो की हे नेहमी पिऊन येतात I can see he's fighting. आणि तुम्ही डोळ्यात पाहतो ते नेहमी भांडत असतात I can see he's got bad habits. आणि मला ठाऊक आहे की मी पाहतो डोळ्याला की त्याच्याकडे वाईट सवय आहे But Jesus, you said, परंतु प्रभू येशू तू म्हणालेला आहे bring your desire. की तुझ्या आशा घेऊन तू प्रार्थनेमध्ये ये. So I come with my desire. जेणेकरून मी सुद्धा माझ्या आशा घेऊन तिथे येईल My husband is a man of God. आणि तुमची प्रार्थनेमध्ये येण्यामध्ये आशा काय आहे की माझा नवरा हा देवाच्या स्वभावासारखा आहे ही तुमची आशा आहे. He's a anointed man of God. आणि तो देवाचा अभिषेक असणारा मनुष्य He's a blessed man. आणि तो आशीर्वादित असणारा मनुष्य His family is blessed. आणि त्याची कुटुंब आशीर्वादित झालेला आहे He's working very nicely. आणि तो खूप चांगल्या रीतीने काम करीत आहे He's taking responsibility of the family. आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी तो घेत आहे My whole marriage is blessed. आणि माझा संपूर्ण लग्न संसार हा आशीर्वादित My आहे children are blessed. माझी लेकरं आशीर्वादित झालेली आहे I thank you, Lord. आणि देवा याबद्दल मी तुला धन्यवाद देतो You told me, कारण तू मला सांगितलेलं आहे first believe की पहिल्यांदा विश्वास ठेव that you have received it. आणि ते तुला मिळेल I have received it. मला ते मिळालेलं आहे My husband is anointed. आता मला हे मिळालेले की माझा नवरा My आशीर्वादित husband is blessed. माझा नवरा आशीर्वादित झालेला He आहे is a man of God. आणि तो देवाचं लेकरू झालेला आहे Thank you, Jesus. धन्यवाद देतो येशू Thank you, Jesus. धन्यवाद देतो येशू Thank you, Jesus. धन्यवाद 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 देतो Thank you, येशू Jesus. धन्यवाद 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 देतो Thank you, येशू Jesus. धन्यवाद 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 देतो येशू Thank you, Jesus. थँक्यू धन्यवाद धन्यवाद देतो येशू I'm enjoying my prayer. आणि मग माझी प्रार्थना I am enjoying my prayer. आणि ही प्रार्थना मी आनंद घेत आलो Because I know this is how the system works. कारण मला माहित आहे ही सगळी व्यवस्था ही कार्य या पद्धतीने करते So now I'm no longer a beggar. आता मग मी भिकारी नाही राहिलेलो I'm believing, कारण मी विश्वास ठेवत आहे and in that believing, आणि त्या विश्वासामध्ये Jesus said, प्रभू येशू म्हणतो you shall receive it. की तुला ते मिळालेच आहे What do you say now? आता काय बोलत तुम्ही Human faith or God kind of faith? मनुष्याप्रमाणे तुमचा विश्वास की देवाप्रमाणे तुमचा विश्वास कुठला? कुठला बोलो ना. From the time I understood this, I understood God has given me a blank check. आणि जेव्हापासून मला ही गोष्टी कळाल्या त्यावेळेस मला ठाऊक झालेलं आहे की देवाने मला हा कोरा चेक दिलेला आहे Put your desire there. आणि मग या कोऱ्या चेक वरती तुम्ही तुमच्या इच्छा तुमच्या अपेक्षा तुमचं जे काही आहे ते लिहा And say, thank you Lord, I received it. आणि मग तुम्ही देवाला धन्यवाद द्या देवा या चेक वरती मी जे लिहिलेलं आहे ते मला मिळालेलं आहे And keep on thanking every day you have received it. आणि मग प्रत्येक दिवशी तुम्ही त्याला धन्यवाद द्या ती गोष्ट तुम्हाला मिळत राहतील It shall come to pass. आणि हे नक्की घडून येईल There's a person whom I met just 1 week back. आणि एका आठवड्यापूर्वी मी एका व्यक्तीला भेटलो He was in debts for years. Debts, payments, kaza.
मी एका अशा व्यक्तीला भेटलो की ज्याच्या डोक्यावरती पुष्कळ कर्ज होतं. For years. पुष्कळ वर्ष त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. No way he can come out. आणि त्याच्यामधून त्याला बाहेर पडणं शक्यच नव्हतं. Somebody from the team met him आणि मग आमच्या संघापैकी कोणीतरी एक व्यक्ती त्याला भेटला and told him, आणि त्याला बोलला, say every day I will lend and never borrow a single day in my life. आणि आमच्या संघातला एक व्यक्ती भेटला आणि तो त्याला म्हणाला की तू जरी कर्जामध्ये असलास तरी प्रत्येक दिवशी तू हे बोलत जा की मी कर्ज घेणारा नव्हे तर मी इतरांना देणारा होणार. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And he began to study the word. आणि मग तो देवाच्या वचनाचा अभ्यास करायला लागला. Nothing happened. काही घडलं नाही, Nothing happened. काही घडलं नाही. But he did not stop saying it. परंतु तो हे बोलणं तर थांबवलं नाही त्यानं. 6 years went by. 6 महिने निघून गेले, 6 6 वर्ष निघून गेले, Nothing happened. काहीच घडलं नाही. But he did not stop. परंतु तो थांबला नाही. During the time of COVID, आणि मग या कोविडच्या काळामध्ये everybody's business got shut down. प्रत्येकाचा जो व्यवसाय होता तो बंद झाला. God gave him a supernatural business आणि देवाने याला मात्र अद्भुतरीत्या त्याचा व्यवसाय दिला. that he started building the business during the time of COVID. आणि कोविडच्या काळामध्ये तो व्यवसाय करीत होता. He said every day I was getting so much of cash, I was tired in counting the cash. आणि तो म्हणाला की या काळामध्ये देवाने मला इतका व्यवसाय दिला की त्याच्यामध्ये जे काही मला पैसे मिळत होते ते पैसे मोजायला सुद्धा मला खूप कष्ट घ्यावे लागत होते. He said for the first time I realized when God said I will bless you in abundance, I understood what is abundance. Abundance is you are counting and counting and counting and now you are saying Lord, enough, I can't count anymore. आणि मग तो म्हणाला की आयुष्यामध्ये पहिल्यांदा काळाला देव म्हणतो की मी तुला विपुलपणाला आशीर्वाद देईन. ही विपुलता काय असते हे मी पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये अनुभव. विपुलता म्हणजे देव देत राहतो, मी मोजत राहतो, मी थकून जातो पण देव देण्याचं काही थांबत He नाही. said I paid off all my debts. आणि तो म्हणाला की मी माझ्या आयुष्यामध्ये माझं सर्व कर्ज आहे ते भागून टाकलं Now I've got so much in plenty. आणि माझ्याकडे आता पुष्कळ आहे. But I learned a good lesson. परंतु एक चांगला धडा मी शिकलो. This money that God has given is not for me, it is for the kingdom of God. मला एक चांगला धडा याच्यातून शिकायला मिळाला ते म्हणजे हे पैसे माझ्यासाठी नव्हे तर देवाच्या राज्यासाठी And that's the दिले. time the Holy Spirit reminded me. आणि तीच गोष्ट पवित्र आत्मा मला सतत आठवण When करते. you can say I will lend and never borrow, आणि पवित्र आत्मा तीच गोष्ट मला आठवण करून देत होता की मी कर्ज घेणार नव्हे तर इतरांना देणार होईल. actually it happened after 7 years. आणि हे सगळं 7 वर्षानंतर घडलं. Hallelujah. हालेलुया. When I was 2 months old in the Lord, ज्यावेळेस मी प्रभूमध्ये 2 वर्षाचा होतो, 2 महिन्याचा होतो I used to stand before the mirror आणि मी त्यावेळेस आरशाच्या समोर उभं राहत असे and I used to take the Bible आणि मी पवित्र शास्त्र हातामध्ये घेत असे. and I used to say all those people there, hello, can you hear me? Hello, can you hear me? आणि मग मी आरशाच्या समोर देवाचं वचन घेऊन असं म्हणत असे, ऐका शेवटचे जे लोक आहेत ते ऐकत आहात का माझं, ऐकत आहात ना असं मी बोलत होतो. People in Africa, can you hear me? आणि मग मी आरशाच्या समोर उभा राहून असं बोलत होतो की आफ्रिकेतल्या लोकांना तुम्ही माझं ऐकत आहात का. I used to practice that. आणि मी त्याचा सराव करायला लागलो. 16 years later, आणि 16 वर्षानंतर I was in Africa मी आफ्रिकेमध्ये होतो and there was a crowd of 20,000 people. आणि त्या ठिकाणी 20,000 लोकांचा लोकसमुदाय होता. And I was saying, can you hear the mic is clear? Hello, the mic is clear. I was- And the Holy Spirit reminded me, what you were saying in your bedroom, and you believe, it came to pass after 16 years. आणि मग मी त्या ठिकाणी त्या सभेमध्ये असताना लोकांना म्हणत होतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का, व्यवस्थित ऐकायला येतो का, हॅलो तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतो का. आणि त्यावेळेस पवित्र आत्मा मला आठवण करून देत होता की ज्यावेळेस तू तुझ्या बेडरूम मध्ये असायचा त्यावेळेस या गोष्टी मी तुला दाखवल्या होत्या आणि त्याच्यावरती तू विश्वास ठेवला आणि आज 16 वर्षानंतर या गोष्टी तुझ्या दृष्टीस पडत आहेत. Yesterday night, last night, this morning, काल रात्री आज सकाळी I got the news मला एक बातमी कळाली that the border in Africa is opened up.
की आफ्रिकेच्या ज्या सीमा आहेत आता त्या खुल्या झालेल्या आहेत. And in January I am going to Africa. आणि मग जानेवारीमध्ये मी आफ्रिकेला जात आहे. And this time I am expecting a crowd of 40 to 50,000 people. आणि यावेळेस मी 40 ते 50 हजारांचा लोकसमुदाय याची अपेक्षा करत आहे. And the same person, मी तोच तो व्यक्ती आहे. when the word was being preached, I did not know my name. आणि ज्यावेळेस एखादा सेवक माझ्याशी बोलत असायचा त्यावेळेस मला माझं नाव सुद्धा मला माहित नव्हतं. I was a man of depression. आणि नैराश्याने ग्रासलेला मी मनुष्य होतो. But this word of God changed my life. परंतु देवाचं हे वचन त्याने मला बदललं. This receipt has made me a strong man of God. आणि हे देवाची जी पावती आहे त्याने मला सामर्थ्यशाली बनवलं. And I come to tell you the same. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे That use this word. की तुम्ही या देवाच्या वचनाचा वापर करायला शिका. Those who want to understand in Marathi, तुम्हाला जे मराठीमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे, on the YouTube, YouTube वरती I got a channel, त्यांचं चॅनल आहे JCILM JCILM Marathi. मराठी. There are more than 450 videos. 450 पेक्षा अधिक व्हिडिओज त्या YouTube वरती आहेत. And if you go in English, JCILM, आणि जर तुम्ही इंग्रजीमध्ये JCILM यावरती जाल .info, .info there are 9,500 videos over there. जवळपास 9,500 पेक्षा अधिक व्हिडिओ तुम्हाला इंग्रजीमध्ये तुम्हाला पाहायला ऐकायला मिळतील. Now this is also going live. आता हे जे चालू आहे ना इथं हे सुद्धा लाईव्ह चालू आहे. None of the videos have got editing. आणि यातले कुठलेही व्हिडिओ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केली जात नाही. It is always live like this. आणि मग प्रत्येक व्हिडिओ हे याच पद्धतीने लाईव्ह थेट रीतीने जात असतो. Because we want people to understand the truth. कारण आमची अपेक्षा आहे की लोकांना हे सत्य समजायला हवं. Hallelujah. हालेलुया. So has God given everybody blank check? आणि मग देवाने तुम्हाला प्रत्येकाला मोकळा चेक किंवा करकरीत चेक दिलेला आहे ना. Who is supposed to fill the check? आता हा चेक कुणी भरायचा आहे? That I never over. Praise God. देवाला धन्यवाद असो. नितिन भाई मेरा टाइम खत्म हो गया. आप 5 मिनट बाकी है. Hallelujah. 25 verse number 25. 25वा वचन. या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. Hallelujah. If you want unforgiveness in your life, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाची क्षमा केली नसेल, then none of these things will work for you. जर तुम्ही कोणाची क्षमा केली नसेल तर या कोणत्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून येणार नाही. It is just like the power fuse is going off. जसं काही जे काही फ्यूज असते ती गेलेल्या प्रमाणात आहे. I've got very less time, so let me teach you what is forgiveness. आणि माझ्याकडे खूप कमी वेळ आहे म्हणून क्षमा करणं हे काय आहे हे मी तुम्हाला शिकवतो. Jesus gave a parable. येशू ख्रिस्ताना एक दाखला दिला. There was a king एक राजा होता and he had a servant आणि त्याच्याकडे चाकर होते and he started taking accounts of the servant. आणि प्रत्येक चाकराकडून तो हिशोब घ्यायला लागला. And there was one servant आणि मग एक जो चाकर होता who owed him 10,000 talents. आणि त्याला 10,000 नाणी दिली होती. And that 10,000 talents would be crores and crores of rupees. आणि मग हे 10,000 ची त्याला नाणी मिळाली होती, त्याच्यामधून त्याला करोड आणि करोड रुपये मिळवले. So this servant was to pay the king crores and crores of rupees. आणि मग या सेवकाला हे करोड आणि करोड रुपये त्या राजाला द्यायचे होते. So he did not have the money. The servant had no money. परंतु या सेवकाकडे पैसे नव्हते. So the king said, sell his wife, sell his children, and sell him, and whatever money comes, put it in the treasury. आणि तो असं म्हणाला की ठीक आहे, याला विका, याच्या बायकोला विका, याच्या मुलांना विका आणि जे काही त्यांच्या विकण्यातून पैसे येतील ते सगळे आपल्या निधीमध्ये जमा करा. The servant pleaded with the king.
आणि मग हा सेवक जो आहे तो दयामया करायला लागला. The Lord, the king had compassion on him आणि मग या राजाला त्याचा कळवळा आला and he forgave him. आणि त्याने त्याची क्षमा केली. Hallelujah. धन्यवाद असो. What is forgiveness? मग क्षमा काय आहे? Hello? काय आहे क्षमा? The king forgave him. Means राजानं त्याला क्षमा केली म्हणजे काय? what chapter is that? Matthew. हा कर्ज माफ केलं. Ah, very good. The king forgave him and cancelled all his debts. खूप चांगलं. राजाने त्याची क्षमा केली आणि त्याचं सगळं कर्ज माफ केलं. Then who paid the debts? राजाने कर्ज कर्ज माफ माफ केलं. केलं. तर त्याचं कर्ज कोणी भरलं? आता त्याचं कर्ज कोणी भरलं? राजाने. राजाने भरलं. So what is the meaning of the word forgiveness? आणि मग क्षमा याचा अर्थ काय? The one who has caused damage, मी तुमच्या गाडीला तोडलं. Matthew 18. मत्ते 18 मत्ते सुवर्तमान याचा 18वा अध्याय 23. आणि 23 वचन. मत्ते 18 आणि वचन 23. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. Give me that verse. There is no time. Give me that verse. Give me the verse. The king forgave him and cancelled all his debts. 27. 27. Yeah. तेव्हा त्या दासाच्या धनाला दया येऊन त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. So who paid the debts? त्याचा कर्ज कोणी भरला? त्याचं कर्ज कोणी भरलं? राजाने. 3 minutes only. 3 minutes. Hallelujah. In the same way, did Jesus say, forgive, Father, forgive them for they do not know what they are doing? आणि अगदी त्याच पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, पित्या या लोकांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही. When can a person say, I forgive you? एखादा व्यक्ती कधी म्हणू शकतो की मी तुला क्षमा केलेली आहे? When he is ready to pay his debts. कारण ज्या वेळेस तो व्यक्ती त्या व्यक्तीचं कर्ज भागवतो त्यावेळेस तो क्षमा करतो. Because Jesus paid our debts on the cross by his own sweat, by his own blood, by his own life, he was able to forgive us. Otherwise, he cannot forgive us. आणि त्यानं स्वतः आपली किंमत आपल्या रक्ताच्या द्वारे आपल्या घामाच्या द्वारे त्या ठिकाणी मोजलेली आहे आणि म्हणूनच तो आम्हाला क्षमा करतो. So when you say I forgive you, आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी त्यांची क्षमा केलेली आहे, that means whatever damage you have done, I am the one who will pay on your behalf. याचा अर्थ असा की तुझं जे जे काही मी नुकसान केलेलं आहे तुझ्या वतीने ते सगळं नुकसान मी तुला भरून देईन. That is called forgiveness. आणि याला क्षमा म्हटलेलं आहे. If there is forgiveness and there is no transaction of payment, it is not forgiveness. आणि लक्षात घ्या की आपण क्षमा करतो असं म्हणतो पण त्या क्षमेमध्ये व्यवहार जर नसेल देणं घेणं जर नसेल तर त्याला क्षमा म्हटलेलं नाही. मी तुला सांगतो, आई ब्रदर काय सांगा मी तुला क्षमा करतो पण ते तोडलं ना त्याचं बरं. हा बऱ्याच वेळेस आम्ही असं म्हणतो की ब्रदर मी तुमची क्षमा करतो पण माझ्या गाडीचं झालेलं जे काही नुकसान झालं तेवढं भरून द्या. It is never forgiveness. याचा अर्थ आहे की ती क्षमा नाही आहे. If I forgive you, then I will say you don't have to pay that. I will pay on your behalf. जर आपण त्याची क्षमा करत आहोत तर त्याला म्हटलं पाहिजे की तुझं जे जे नुकसान झालं असेल ते मी सगळं भरून देतो, तू काही त्याची काळजी करू नको. आता तुम्हाला मला क्षमा करायचं आहे. आता तुम्हाला क्षमा करायची आहे, मला यांना क्षमा करायची आहे because I took 10 minutes extra. कारण मी तुमचे 10 मिनिटं जादा घेतली I did not give the choir any chance. आणि मग मी कोयाला कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही I gave you lunch late. आणि मी तुम्हाला काही बराच उशिराने जेवायला सोडलं Last also I did not give any choir a chance. आणि मग मी शेवटी सुद्धा काही या कोयाला संधी दिली नाही. So I have done no wrong things to you. आणि मग मी तुमच्या बाबतीमध्ये खूप चुकीच्या गोष्टीने चुकीच्या पद्धतीने वागलो. So will you forgive me now? आता तुम्ही मला क्षमा कराल का? I cannot. I think I've become very selfish today. मला असं वाटतं की आज मी खूप स्वार्थी झालेलो आहे. When I got the mic, I did not leave the mic. मी इतका स्वार्थी झालेला आहे ना, हातात माईक आल्यानंतर हा माईक मला खाली ठेवावा असं वाटत असं मला. So our time is up. आता आपली वेळ संपलेली आहे. But I am going home rejoicing.
परंतु मी घरी जाताना खूप आनंदाने जात आहे, I have planted the seeds कारण मी बीज पेरलेलं आहे what God has anointed me for. आणि ज्यासाठी देवाने मला अभिषेक केलेला आहे. And that seed will surely work in your life. आणि हे जे बीज आहे ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. Praise God. देवाला धन्यवाद असो. I am folding my hand and requesting one thing. आता मी हात जोडून एक विनंती तुम्हाला करत आहे. In the next 5 minutes, we should clear the hall. पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण हा सगळा हॉल स्वच्छ करणार आहोत. Because otherwise Nitin Bhai will be in trouble. नाहीतर नितीला अडचणीमध्ये यावं लागेल. So shall we all leave this hall? Yes? Okay, make the closing prayer and we leave. आपण प्रार्थना करूया आणि मग आपण हा हॉल सोडूया. You only make the closing prayer. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय परमेश्वर पिता, आम्ही तुझी स्तुती करतो. आज दिवसभरामध्ये तू आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या आणि फक्त शिकवल्या नाही तर ते आमच्या जीवनामध्ये ते कसं उपयोगामध्ये आणायचं आम्हाला रिसीट दिलेले आहे. तू म्हणतो तुम्ही ही रिसीट मागा. तू म्हणतोस की ही रिसीट जर तुमच्याकडून हरवली असेल तर ती शोधा आणि मनामध्ये जर सैतानाने काही विचार टाकले असतील तर ते ठोका. म्हणजे जे काही तुम्ही विश्वासाने मागाल ते तुम्हाला मिळेल. आम्ही विश्वासाने मागत आहोत प्रभू. आम्ही आशेमध्ये तुझ्याकडे प्रार्थनेसाठी येत आहोत. आमच्या मनामध्ये आता मानवी स्वभावाप्रमाणाच्या प्रार्थना नको तर दैवी स्वभावाप्रमाणे तू आमच्यासाठी प्रार्थना देऊ कर. आणि जे काही आम्ही मागणार ते आम्हाला मिळालेलेच आहे हा आमचा विश्वास आहे. आज तुझ्या सेवकाला फार मोठ्या सामर्थ्याने तू उपयोगामध्ये आणला. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझे. आणि प्रभू आम्ही सर्वांना क्षमा करतो. प्रभू परमेश्वर पित्या, आज या मीटिंगसाठी ज्यांनी परिश्रम घेतलं त्यांना तू आशीर्वादित कर. इथून जात असताना तुझी ही वचनं कायम त्यांच्या लक्षामध्ये राहू दे अशी विनंती करतो. आमचे ब्रदर यांचं सेवा कार्य तू अत्यंत आशीर्वादित कर. इथून पुढे ते प्रवासाला जातील, त्यांचं अनेक ठिकाणी प्रवचन आहे ते तू आशीर्वादित कर. सर्व गौरव प्रभू आम्ही तुला देतो. आम्हाला आमचे डोळे तू उघडलेस, मोठा विजय दिलास त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. Amen. 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 आता विनंती आश्रता इकडनं खाली करूया. नाहीतर तो नितीन भाई मला ठार